या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। मावा खाणाऱ्यांनो आणि विकणाऱ्यांनो, आता तुमची खैर नाही। महानगरपालिका ऍक्शन मोडवर। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे कठोर पाऊल। मावा खाणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई। मावा खाणाऱ्यांवर राहणार सोलापुरातील कॅमेऱ्यांची करडी नजर। सोलापूर शहरात मावा विकताना व खाताना आढळल्यास त्याचे फोटो थेट जाणार महानगरपालिकेकडे। शिवाय सोलापूर शहरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याची देखील करडी नजर असणार आहे। मावा खाणाऱ्यांवर व विकणाऱ्यांवर ही करडी नजर असून मावा खातानाचे व विकतानाचे फोटो जाणार महापालिकेच्या व्हॉट्सअपवर। त्या आधारे होणार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई। जर तुम्हीही मावा विकून आणि खाऊन स्वच्छता बिघडवत असाल तर महानगरपालिका करणार दंडात्मक कारवाई। तसेच मावा विकणाऱ्या टपऱ्यांवर होणार महानगरपालिकेची कायदेशीर कारवाई। माव्या संदर्भातील कारवाईबाबत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी लोकप्रधानशी बोलताना काय म्हणाले पहा। सोलापूर शहरामध्ये मावा खाणारे किंवा पान खाऊन रस्त्यावर थुंकणारे त्यांच्या विरुद्धात आमची मोहीम कडक सुरू आहे मोहीम आता। आणि विविध ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत जवळपास 200पेक्षा जास्त लोकांवरती दंडात्मक कारवाई केलेली आहे। आणि पानटपरीवाले जे त्यांच्या पानटपरीसमोर लोक खाऊन थुंकतात तर अशा पानटपरीवाल्यांना देखील आम्ही ते जागा साफ करायला लावलेली आहे। आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमच्याकडं स्मार्ट सिटीमध्ये आम्ही CCTV देखील लावलेले आहेत। तर या CCTVमध्ये आम्ही ते वॉच करणार आहे। जे नागरिक रस्त्यावरती किंवा डिवायडरवरती आमच्या फुटपाथवरती थुंकतात तर अशा लोकांची आम्ही ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध देखील आता वैयक्तिक त्यांच्याविरुद्ध काही खटले चालवता येतात का किंवा त्यांना काही दंडात्मक कारवाई करता येते का याच्या बाबतीमध्ये देखील आम्ही आता उपाययोजना करणार आहे। त्यामुळं माझं सर्व सोलापूरवासियांना आव्हान आहे की आपण रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि जागा घाण करू नये। सर, शहरामध्ये काही ठिकाणी कारवाई होती आणि काही ठिकाणी होत नाही, तर अशा संपूर्ण शहरामध्ये कारवाई करणं कारवाई आमच्या सर्व झोनमध्ये चालू आहेत। जर ज्या ठिकाणी ज्या झोनमध्ये कारवाई होत नसतील अशा आमच्या निदर्शनास आणून द्या तुम्ही। आम्ही संबंधित आमचे CSI आहेत, आमचे SI आहेत, तर सगळ्यांना आम्ही तशा सूचना देऊ। नाही, नागरिकांतून असं म्हणणं आलं की काहीच ठिकाणी जी आहे ती कारवाई सुरू आहे आणि बाकीच्या झोन्समध्ये नाही आहे। नाही, सगळ्या झोनमध्ये होईल कारवाई। मी सगळ्यांचा आढावा पण घेतोय आता आणि प्रत्येक SIला CSIला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही टार्गेट दिलेले आहेत। आपण म्हणताय त्यामध्ये तिथे असेल तर निश्चितपणे मी त्यामध्ये करेक्शन करेल। मावा विकणारे आणि खाणारे यांच्यावर न्यायिकदृष्ट्या काय कारवाई असेल सर? मावा विकणारे किंवा खाणारे, मावा विकणारे म्हणून आम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही, तर त्याचे अधिकार हे सगळे पोलीस विभागाला आहेत। अंमली पदार्थाच्या अंतर्गत जे काही नियम आहेत, नियमावली आहे, तर त्याच्या अंतर्गत ते कारवाई करतात। आम्ही त्यांच्यावरती फक्त रस्त्यावर थुंकल्याबद्दल किंवा मावा सिंगल यूज प्लॅस्टिकमध्ये वापरल्याबद्दल तर अशा प्रकारची आम्ही कारवाई करतो। अजून देखील काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मावा विक्री सुरू आहे। त्यांचे जे खोके आहेत ते खोके देखील काही अनधिकृतपणे आहेत, तर त्यांच्यावर काय कारवाई करता येईल? ज्या पानटपऱ्या अनधिकृत आहेत, आता ऑलमोस्ट बऱ्याच सगळ्या अनधिकृत असाव्यात असं माझा समज आहे, तर अशा ठिकाणी अतिक्रमण विभागामार्फत काय कारवाई करता येईल का, तर ते देखील आम्ही अतिक्रमण विभागाला पत्र देऊन त्यांना सोबत घेऊन या कारवाई करू। अच्छा, तुम्ही शहरात CCTV लावले, त्याचा जो हे दिलात अहवाल दिलात, त्यानुसार एक टोल फ्री नंबर वगैरे असं काही काढता येईल का ज्याच्यावरून तुम्हाला कारवाई करता येईल? आम्ही एक आता टोल फ्री नंबर म्हणण्यापेक्षा एक आम्ही चॅटबोट किंवा एक WhatsApp नंबर आम्ही रिलीज करणार आहे। त्याच्यावरती नागरिकांनी त्यांना जे काही न्यूसेन्स दिसतात तर त्याचे न्यूसेन्स ते पाठवू शकतील आणि त्याची जर ओळख पटली आम्हाला तर अशा लोकांच्या विरुद्ध आम्ही दंडात्मक कारवाई करू। सोलापूर नागरिकांच्या अशा अपेक्षा आहेत की जी कारवाई सुरू आहे तुमच्यामार्फत, महानगरपालिकेमार्फत, ती पुढे अशीच कंटिन्यू राहावी। हे बघा, आम्ही आता स्वच्छता मोहीम जी सुरू केली होती त्याच्यामध्ये सातत्य आहे। प्लॅस्टिकची मोहीम आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये देखील सातत्य आहे। तर याला आम्ही इन्स्टिट्यूशनलायझेशन केलेलं आहे, त्यामुळे या कारवाया ह्या कंटिन्यू सातत्याने होत राहतील। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये
पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.